Good morning. In the today's session, we see the types of function in C programming. आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण फंक्शन म्हणजे काय, त्याचे डिक्लरेशन, डेफिनेशन अँड कॉलिंग हे कसं करता किंवा त्याचा यूज काय आहे ते बघितलं आहे. ॲज वेल एज आपण टाईप्स ऑफ फंक्शनमध्ये फंक्शनचे 4 टाईप बघितले होते. त्यातलं आपण 2 टाईप कवर केले मागच्या व्हिडिओमध्ये. फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू विथ देअर एक्झाम्पल ॲज वेल ॲज फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड अ रिटर्न व्हॅल्यू हे सेकंड टाईप बघितला होता. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत थर्ड टाईप, दॅट इज अ फंक्शन विथ ॲन आर्ग्युमेंट अँड अ रिटर्न नो व्हॅल्यू. म्हणजे आता आर्ग्युमेंट असतील, जसं मागच्या याच्यामध्ये आर्ग्युमेंट नव्हते पण व्हॅल्यू रिटर्न करत होतो, तसं इथे आता आर्ग्युमेंट असणार आहे बट व्हॅल्यू रिटर्न होणार नाही आहे. तर त्याचा डिफरन्स काय आहे हे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण बघणार आहोत. फंक्शन विथ आर्ग्युमेंट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण फंक्शनला कॉल करतो किंवा फंक्शन लिहितो त्यावेळेस आपण त्याच्या पॅरामीटर्समध्ये काही व्हेरिएबल पास करणार आहोत. दॅट पासिंग व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज फंक्शन विथ अ आर्ग्युमेंट. ओके, बट त्या आर्ग्युमेंटला फक्त व्हॅल्यू पास करणार आहोत आफ्टर कंप्लिशन ऑफ वर्क ऑफ कॉल फंक्शन. त्याच्यामध्ये जे काय ऑपरेशन परफॉर्म होईल ती व्हॅल्यू आपण रिटर्न नाही देणार आहोत कॉलिंग फंक्शनला. अकॉर्डिंग टू धिस वे हा टाईप आपण इथे वर्क करणार आहे. सो अ कॉलिंग फंक्शन कॅन पास द व्हॅल्यूज टू function called, but calling function not receive any value. That is called as function with argument and no return value. Now data is transferred from calling function to the called function, but no data is transferred from called function to the calling function. जिथे कॉलिंग केलं जातं तिथे आपल्याला काहीच व्हॅल्यू रिटर्न होणार नाही आहे. मीन्स मेन फंक्शनमध्ये आपल्याला काहीच व्हॅल्यू रिटर्न करायची नाही आहे. हे सिम्पल लॉजिक ह्या टाईपमध्ये आहे. इथे काय होतं, जो आपण फंक्शन स्वतः डिफाईन करतो आहे तिथेच आपलं आउटपुट प्रिंट केलं जातं. जनरली आउटपुट इज प्रिंटेड इन द कॉल्ड फंक्शन. अ फंक्शन दॅट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू कॅन नॉट बी यूज्ड इन अँड एक्सप्रेशन. इट कॅन बी यूज्ड ओनली ॲज अ इंडिपेंडंट स्टेटमेंट. यामध्ये त्याच्या फंक्शनला स्वतः स्टेटमेंट लिहून प्रोग्राम करायची ऑथॉरिटी असते. दॅट इज द थर्ड टाईप ऑफ फंक्शन. आता प्रोग्राम थ्रू आपण चेकआउट करूया. सो इथे एक प्रोग्राम लिहिला आहे ॲडिशन करण्यासाठीचा. फंक्शन लिहिलं आहे तुम्ही ॲड. सी हिअर void add. void means not return any value. voidचा अर्थ मी सांगितला होता, इट डझंट रिटर्निंग एनी व्हॅल्यू टुवर्ड्स द कॉल्ड फंक्शन. ओके, सो त्याचा डेटा टाईप आपण डिक्लेअर करतानाच असा घ्यायचा की रिटर्न टाईप नाही असणार आहे. सो व्हॉइड घेतला. व्हॉइड मीन्स डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू. फंक्शन नेम दिलं ॲड आणि त्यामध्ये 2 व्हॅल्यू ॲज अ व्हेरिएबल म्हणून आर्ग्युमेंट पास केले. दॅट इज इंटिजर टाईपचे एक्स अँड वाय, कारण की आपण ॲडिशन करणार आहोत इंटिजर टाईपची म्हणून. सो त्याच्यामध्ये व्हेरिएबल पास केले ENT एक्स अँड ENT वाय, इंटिजर एक्स अँड इंटिजर वाय. डिक्लरेशन झालं. आता मेन फंक्शनमध्ये इथे रिटर्न काहीच होणार नाही आहे व्हॅल्यू, बिकॉज रिटर्न टाईप व्हॉइड आहे. सो कॉल करताना आपण फंक्शनला ओनली ॲड, ओके, आणि त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूना ॲड करायचं आहे त्या व्हॅल्यू डायरेक्ट इथे आपण पास केला. तो कॉलिंग फंक्शन एखाद्या व्हेरिएबलला इथे असाइन केला नाही मेन फंक्शनमध्ये. व्हाय, बिकॉज इट्स रिटर्न टाईप इज व्हॉइड, दॅट्स वाय. म्हणून इथे आपण 3 वेनी कॉल केलं आहे फंक्शनला. एकदा एक्स आणि वायची व्हॅल्यू 30, 15, एकदा 63, 49 अँड एकदा 952 अँड 329. म्हणजे ॲड फंक्शन हा 3 वेळेस एक्झिक्यूट होणार आहे, कारण आपण 3 वेळेस डिफरंट व्हॅल्यू देऊन कॉल केलेला आहे. ओके, जेव्हा फर्स्ट एक्झिक्यूट होईल तेव्हा तो डायरेक्टली ॲडच्या डेफिनेशनमध्ये येईल. इथे डेफिनेशनमध्ये तो काय काय केलं आहे ते चेक करेल. 30 ही व्हॅल्यू एक्सला जाईल, 15 ही व्हॅल्यू व्हायला जाईल. ओके, रिझल्ट जनरेट होईल 30 अधिक 15, रिझल्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर्ड होईल आणि तिथेच तो प्रिंट करेल आउटपुट. रिटर्न करणार नाही मेनला. म्हणजे तुमचं आउटपुट इंडिपेंडंट स्टेटमेंट म्हणून स्वतः तो फंक्शन यूज करतो. ओके, आता फंक्शन एक्झिक्यूट झालं. परत मेन फंक्शनमध्ये जाईल, काही स्टेटमेंट आहे का बघेल, नसेल तर गेट CH मिळालं तर तो एंड करतो प्रोग्राम. बट आता इथे अगेन स्टेटमेंट आहे ॲड 63,49. मीन्स परत एकदा ॲड फंक्शन कॉल केलं, सो परत एकदा डेफिनेशनमध्ये जाईल, परत एकदा रिझल्ट कॅल्क्युलेट करेल आणि डिस्प्ले करेल. परत मेन फंक्शनमध्ये चेक करेल की संपलं आहे का एक्झिक्युशन. नो, कारण अजून एकदा आपण ॲड फंक्शनला कॉल केले. सो अजून एकदा डेफिनेशन एक्झिक्यूट होईल, रिझल्ट डिस्प्ले होईल आणि मग परत मेन फंक्शनमध्ये गेट CH चेक केल्यावर तो ॲटोमॅटिकली टर्मिनेट करेल प्रोग्रामचं एक्झिक्युशन.
अशा पद्धतीने फंक्शन विथ आर्ग्युमेंट बट नॉट रिटर्न व्हॅल्यूचा प्रोग्राम तुम्ही करू शकता. सो आउटपुट कशा पद्धतीने येईल, जेव्हा पहिला ॲड कॉल होईल तेव्हा फर्स्ट आउटपुट येईल सम ऑफ 30 and 15 is 45. जेव्हा सेकंड कॉल फंक्शन ॲड तुम्ही करणार त्यावेळेस त्यांचं आउटपुट हे डिस्प्ले होईल. जेव्हा तिसऱ्यांदा परत ॲड फंक्शन कॉल होईल तेव्हा त्याचं आउटपुट हे डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रोग्राम बाय युझिंग दिस टाईप करू शकता. सो आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. इट इज अ व्हेरी सिम्पल, कारण यामध्ये रिटर्न करण्याचं काहीच प्रोसिजर नाही आहे. सो रिटर्न होत नाही मेन फंक्शनमध्ये, म्हणजे मेन फंक्शनमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची गरज पडत नाही. दिस इज द थर्ड टाईप ऑफ फंक्शन. नाव लास्ट टाईप ऑफ फंक्शन इज, आता लास्ट टाईपमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, फंक्शन विथ आर्ग्युमेंट ऑल्सो अँड इट रिटर्न्स अ व्हॅल्यू ऑल्सो. म्हणजे तुमच्या सेकंड टाईपचं आणि थर्ड टाईपचं कॉम्बिनेशन हा लास्ट टाईप आहे. सो ते त्याच्या नावातच अर्थ आहे, त्यामध्ये आर्ग्युमेंट्स पण असतात. सो कॉल्ड फंक्शनच्या वेळेस आपल्याला आर्ग्युमेंट पास करावं लागतात कॉलिंग फंक्शनला. ओके, कॉलिंग फंक्शन थ्रू. आफ्टर दॅट कॉल्ड फंक्शन ऑल्सो रिटर्न अ व्हॅल्यू टू द कॉलिंग फंक्शन, mostly used in programming because it is a two-way communication. Okay, data returned by the function can be used later in our program for further calculation. जर अजून काही कॅल्क्युलेशन तिथे करणार असाल तर मेन फंक्शनला डेटा रिटर्न झाल्यावर तिथे पण तो यूज करू शकतो. अशा पद्धतीचा आहे लास्ट टाईप ऑफ फंक्शन, दॅट इज विथ रिटर्न अ व्हॅल्यू अँड विथ अन आर्ग्युमेंट. त्याचं एक एक्झाम्पल बघू मीच तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल. सो इथे आपण इंटीजर टाईप रिटर्न घेतो आहे. ओके, व्हॅल्यू रिटर्न करायचं, सेम ॲडिशनचा प्रोग्राम करतो आहे. सो नेम ऑफ फंक्शन विल बी ॲड अँड पासिंग द व्हॅल्यू ऑफ टू व्हेरिएबल ॲज अ इंटीजर टाईप. डिक्लरेशनमध्ये डिक्लेअर्ड करून घेतलं. आता मेन फंक्शनमध्ये आपण त्याला कॉल करून घेणार आहोत आणि त्याचा रिझल्ट डिस्प्ले करणार आहोत, कारण की रिटर्न व्हॅल्यू आहे. सो व्हॅल्यूला स्टोअर करणार आहोत इन टू द कॉलिंग फंक्शन. सो त्याचा एक व्हेरिएबल घेतला, सेम जी व्हॅल्यू रिटर्न होणार आहे त्याच्या टाईपचाच व्हेरिएबल घ्यायचा, इंटीजर झेड. कॉल करते वेळेस तो कॉलिंग फंक्शन असाइन करायचा झेड व्हेरिएबलला. झेड इक्वल्स टू ॲड 952,321. रिझल्ट डिस्प्ले करायचा ॲडचा. ओके, अगेन रिझल्ट डिस्प्ले करताना पण तुम्ही कॉल करू शकता फंक्शनला. जर तुम्हाला व्हेरिएबलला स्टोअर करून डिस्प्ले नसेल करायचं तर डायरेक्ट जिथे तुम्ही व्हेरिएबल डिस्प्ले करता प्रिंट करताना तिथेच तुम्ही फंक्शनला कॉलही करू शकता. हे दोन वे आहे फंक्शनला कॉल करायचं. डायरेक्ट प्रिंटएफ फंक्शनमध्ये सुद्धा कॉल करू शकता, जिथे आपण आर्ग्युमेंट लिहितो त्याच्याऐवजी फंक्शन कॉल लिहायचा डायरेक्ट, किंवा एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करून मग तो व्हॅल्यू व्हेरिएबलची प्रिंट करायची. तर इथे आपण दोन वेळेस ॲड फंक्शनला कॉल केलं आहे. ओके, एक सेपरेट असाइनिंग व्हॅल्यू टू दॅट व्हेरिएबल आणि एक डायरेक्ट प्रिंटएफ फंक्शनमध्ये, देन गेट सी एच केलं. मग आता INT ॲडमध्ये पहिले हा कॉलिंग जाईल. ओके, ह्या कॉलिंगमध्ये गेल्यानंतरून झेडला असाइन करणार आहोत आणि ह्या कॉलिंगमध्ये तो रिझल्ट डायरेक्ट डिस्प्ले करणार. सो प्रिंटएफ फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि अशा पद्धतीने ॲड फंक्शनमध्ये दोघांचा रिझल्ट जनरेट होईल आणि व्हॅल्यू रिटर्न होईल झेडला ॲज वेल ॲज डायरेक्ट प्रिंटएफ फंक्शनला. सो इट सेंड टू इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय टू द ॲड फंक्शन. Function add these two value and send back result to the calling function. It is of integer type, so return value is also a integer type. And by using return statement, return keyword, you can be return any value towards the main function. आणि अशा पद्धतीने फर्स्ट याचा रिझल्ट येईल 1273 आणि सेकंड कॉल फंक्शनचा रिझल्ट येईल 85, बिकॉज व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज 30 and 55, दॅट इज बिकम्स 85. सो अकॉर्डिंग टू दिस वे तुम्ही लास्ट टाईप ऑफ फंक्शन ट्राय करू शकता. रिटर्न व्हॅल्यू विथ पासिंग आर्ग्युमेंट. आता इथे आर्ग्युमेंटची व्हॅल्यू जी पास करणार आहे ती ॲज इट इज त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला जाईल आणि त्यानुसार इथे कॅल्क्युलेशन. सो दीज आर द 4 टाईप्स ऑफ फंक्शन. अकॉर्डिंग टू दिस यू कॅन परफॉर्म एनी काइंड ऑफ प्रोग्राम लाईक अरिथमॅटिक ऑपरेशन. कोणतेही प्रोग्राम तुम्ही स्वतःचा फंक्शन क्रिएट करून करू शकता. आतापर्यंत जितके स्वॅपिंग, जितके स्मॉल ॲप्लिकेशन आपण डायरेक्ट मेन फंक्शनमध्ये केले ते तुम्ही स्वतःचं फंक्शन क्रिएट करून करू शकता. सो ट्राय इट. ओके, इफ एनी डाऊट आस्क मी. सो अकॉर्डिंग टू दिस वे युअर फंक्शन टॉपिक इज फिनिश्ड ओवर हियर. ओके, थँक यू.